तर मित्रांनो, पी-एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केटमध्ये जे फॉल आला होता, त्यानंतर मार्केटमध्ये आजच्या दिवशी जे रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटलं आहे. काय मार्केट इथून रिव्हर्सल करणार का मार्केट ट्रॅप करणार, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण स्टार्ट करू स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट चेक करायचं आहे की मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग जे यायला लागले ह्याच्या मागचं कारण काय आहे. तर भरपूर सारे कारण आहेत. एक कारण असेल तर सांगितलं असं, पण खूप सारे कारण आहेत. बट त्यातले जे मोस्ट प्रोबॅबिलिटी ज्याच्यामध्ये जास्त मला वाटते की हे मेजॉरिटी कारण असू शकतात, तर ते त्याचं एक लिस्ट तयार केले. तर त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो स्टेप बाय स्टेप, तर सगळ्यात पहिल्यांदा जर का आपण बघितलं तर मार्केटमध्ये खूप सारे FIs जे आहेत, ओके. तर मोस्टली जर का तुम्ही बघायला गेला तर FIचं कंटिन्युअस सेलिंग चालू आहे, ओके. तर FIs कंटिन्यू त्याच्यामध्ये काय करत चालत, सेलिंग करत चालत. त्यामुळे सेलिंग प्रेशर ह्याच्यामध्ये आपल्याला वाढताना बघायला भेटतं आहे. त्यानंतर दुसरं कारण काय आहे, किंवा FIs का सेल आउट करत आहेत, बिकॉज त्याच्यामध्ये काय आहे की डॉलरचं जे प्राईस आहे, ओके. डॉलरचं जर का प्राईस बघायला गेलो तर डॉलरची प्राईस ही वाढली. डॉलर प्राईस वाढल्यानंतर ना, म्हणजे इंडियन डॉलर जर का आपण तुम्ही कंपॅरिझन केला गेला तर रुपीज कमी व्हायला लागला आहे, डॉलर स्ट्रॉंग व्हायला आहे. ह्याचा तोटा कुठं व्हायला आहे, क्रूड ऑईल. कारण की क्रूड ऑईल आपण काय करतो, इम्पोर्ट करतो. कारण की जर का डॉलर वाढला, डॉलर महाग झाला, तर जे आपण क्रूड ऑईल जे परचेस करतो आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला पैसे जास्त द्यायला लागणार. तर मग क्रूड ऑईल पण वाढला, त्यानंतर डॉलरचं प्राईस पण वाढली. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त खर्च झाला. आणि हे एक वन ऑफ द रिझन आहे ज्यामध्ये क्रूड ऑईल वाढत चाललं. क्रूड ऑईल वाढत गेलं तर महागाई वाढू शकते, इन्फ्लेशन वाढू शकतं. ते पण त्याच्यामध्ये रिझन, सेकंड रिझन यायला लागलं आहे. त्यानंतर जर का तुम्ही थर्ड कंडिशन बघायला गेला तर ग्लोबल सेंटिमेंट US मध्ये जर का आपण बघायला गेलो तर US मध्ये ट्रम्प जे असतील, जे 20 जानेवारीपासून ऑन ड्युटी असतील, तर त्याच्यानंतर त्यांचं जे स्टेटमेंट आहे किंवा ते कोणकोणते डिसिजन त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह घेतील, तर त्याच्यावरती पण मार्केटचा बऱ्यापैकी फोकस असू शकतो. तर हे बऱ्यापैकी रिझन्स आहेत. अजून जर का आपण डिटेलमध्ये जर का आपण बघायला गेलो कोणकोणते न्यूज आहेत, बिकॉज ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो आजच्या दिवशी, तर आजच्या दिवशी आपला इंडियन इन्फ्लेशन डेटा जो होता हा एक्सपेक्टेडप्रमाणे कमी, म्हणजे जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्यापेक्षा कमी आला आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे, ओके. बट त्याच्या अगेन्स्ट जर का आपण बघायला गेलो GDPचा डेटा जो आहे हा एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर कंपॅरिझन केलं होतं, फर्स्ट थिंग की त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत. पहिला आपण बघायला गेलो तर डॉलरचं जे प्राईस आहे, ओके, तर 86.55 झालं आहे. हे डॉलरचा जो चार्ट आहे हा वाढत वाढत चालला आहे, ही खराब गोष्ट आहे. आणि ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती व्हायला आहे डायरेक्टली. आणि GDP जे आहे, तर असं होतं पहिल्यांदा की FY23 आणि 24मध्ये ऑलमोस्ट 8.2चा जो GDP होता तो ऑलमोस्ट कमी झाला आहे आणि 4 वर्षाच्या लोला येऊन पोचला आहे, ऑलमोस्ट 6.4, ओके. जो की 4 वर्षाचा एकदम बिलो त्यांनी तयार केला आहे. तर हे थोडंसं मार्केटसाठी निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. तर ह्याच्यामुळं पण आपण बघायला गेलो टॉपपासून आपल्याला काय बघायला भेटतं, सेलिंग बघायला भेटतं आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये जर का बघायला गेला तर मेकिंग 4 इयर लो आणि ह्याच्यामध्ये शार्प डिक्लाइन आलं आहे. कारण की 8.2 आणि 6.4 खूप अंतर आहे. आणि एवढं अंतर झाल्यामुळं बऱ्यापैकी FIs असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग करताना बघायला भेटतं. तर हे पण झालं. तर GDPचा अर्थ काय असते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, ओके. तर ह्याच्यामध्ये कोण येतं, तर ह्याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्स, अधिक ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग, त्यानंतर नाही असते गव्हर्नमेंट स्पेंडिंग, आणि टोटल एक्सपोर्ट किती झाला त्यातून इम्पोर्ट मायनस करायचा. जर का एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काहीतरी चेंजेस झाला तर ह्याचा इम्पॅक्ट GDPवरती होते. आणि ह्याच्यामुळं GDP कमी आल्यामुळं मार्केटवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. तर हे स्पेसिफिक रिझन आहे. त्याच्यामध्ये कोणाची भर पडली, त्याच्यामध्ये क्रूड ऑईलची भर पडली. क्रूड ऑईलनं काय केलं, आता हे आजचं आहे ॲक्च्युली, ज्यावेळी आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर याच्यामध्ये जस्ट निग्लिजिबल आहे, ते अप अँड डाऊन होत राहते. तर क्रूड ऑईल वाढलं आहे, तर क्रूड ऑईल जेवढं वाढणार तेवढं अजून इन्फ्लेशन आपल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये महागाई होऊ शकते. तर त्याचा परिणाम आपल्या इंडियन मार्केटवरती होताना बघायला भेटतो आहे, ओके. तर टॉपपासून जे पॅनिक सेल ऑफ आला आहे, त्यानंतरनं म्हणजे बेअर्सच्या कंट्रोलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. बेअरच्या कंट्रोलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर GDP जे कमी यायला लागला आहे ते एक बेअरच्या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे. बेअरसाठी बुल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात खराब गोष्ट आहे. त्यानंतरनं डॉलरचे जे प्राईस आहे ही वाढत चालले आहे, क्रूड ऑईल वाढत चाललं आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला इन्फ्लेशन आता अंडर कंट्रोलमध्ये आलं आहे. बट जर काही क्रूड कंटिन्युअसली वाढत गेलं तर त्याच्यावरती पण इम्पॅक्ट पडू शकतो आहे. त्यानंतरनं अमेरिकेमध्ये जर का
ट्रेजरी बिजरी जर का त्यांनी काय लावले तर त्याच्यामध्ये परत त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट ग्लोबल मार्केटचा पण पडू शकतो. म्हणजे मल्टिपल रिझन्स आहेत बेअरसाठी. बेअरच्या फेवरमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मार्केट व्हर्टिकल फॉल आपल्याला होताना बघायला भेटतं आहे. बट एक चांगली गोष्ट कुठली आली, जी आजच्या दिवशी चांगली गोष्ट आली, जे की इन्फ्लेशन डेटा अंडर कंट्रोलमध्ये आहे. त्याच्यामुळं मार्केटमध्ये आज आपल्याला बाउन्स बॅक होताना बघायला भेटला. बट हा किती टाईम टिकणार किंवा कसं ह्याच्यावरती काम करायचं ते जर का आपण बघायला गेलो. आणि अजून एक चांगली गोष्ट आली, बट उद्याला म्हणजे 15 जानेवारीला याच्यामध्ये अमेरिकेचं डेटा येणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती पण तुमचा फोकस, त्याच्यावरती पण तुमचा नजर असली पाहिजे. म्हणजे कोणती, तर आपण बघायला गेलो याच्यामध्ये कोर इन्फ्लेशन डेटा, कोर इन्फ्लेशन रेट, त्यानंतर इन्फ्लेशन डेटा हा उद्याच्याला 7 वाजता येणार आहे. ओके, तर हा काय येतो, हा खूप गेम चेंजिंग करू शकतो. बिकॉज 20 तारखेपासून डोनाल्ड ट्रम्प असतील ते सत्तेवरती येणार. आणि त्याच्यानंतरनं त्यांनी फेडनं अनाऊन्स पण केलं होतं की 2025ला जास्त रेट कट करणार नाही. भले इन्फ्लेशन जर का अंडर कंट्रोल जरी आला तरी एक्सपेक्टेशन कमी आहे. ओके, की ते रेट कट करतील. बिकॉज ते असं बोलले होते डिसेंबर 25ला की डिसेंबर 24 एंडला बोलले होते की मे बी 2025मध्ये त्यांनी एकच रेट कट करणार आहेत. ओके, तर एकच रेट कट करणार आहेत. त्याच्यामुळं मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ जास्त आला होता आणि त्यातून FIs सगळे बाहेर पडले होते. ओके, तर मल्टिपल रिझन होते सेलरच्या फेवरमध्ये, म्हणजे बायरच्या फेवरमध्ये कमी रिझन्स आहेत. आणि उद्याच्याला जरी इन्फ्लेशन डेटा कसा पण आला, त्याचा सपोज जर का जास्त चांगला आला तरी पण रेट कट होतील ह्याची एक्सपेक्टेशन थोडीशी मार्केटला कमी वाटते. कारण की त्यांनी बोलत की एकच रेट कट करतील. आणि जर का इन्फ्लेशनचा डेटा जास्त काहीतरी खराब आला तर मग सेलरच्या अगेन्स्ट फेवरमध्ये जाणार ती गोष्ट. आणि त्यानंतर आपल्याला जे धबधबा वरून पडला आहे तोच कंटिन्यू होताना बघायला मे बी भेटू शकतो. ओके, तर चला आपण बघू ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या मार्केटवरती कशाप्रकारे पडू शकतो. जर का आपण ह्याच्यामध्ये आलो, थोडासा आपण चार्ट बघूया. आज जर का तुम्ही बघायला गेला डे टाईम फ्रेमवरती, आज जे आपल्याला एक चांगली ग्रीन कॅन्डल गॅपअप मारून मार्केटवरती गेलं आहे, हे जर का आपण बघायला गेलो, ह्याच्या मागचं वन ऑफ द रिझन आहे की मार्केट आपलं ओव्हर सोल्ड आहे. ओके, तर टेक्निकल कारण जर का आपण बघायला गेलो तर मार्केट काय आहे, ओव्हर सोल्ड आहे. आणि ओव्हर सोल्ड मार्केटमध्ये एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे ऑलरेडी पडलं आहे. ओके, ऑलरेडी निगेटिव्ह न्यूज आहे. ह्या निगेटिव्ह न्यूजमध्ये थोडासा मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आली, त्याचा इम्पॅक्ट मार्केटनं पॉझिटिव्ह दाखवला आणि गॅपअप मारून मार्केट एक ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग आपल्याला होताना बघायला मिळाले. आता मी बँक निफ्टी का दाखवते, बिकॉज बँक निफ्टी त्याचा इम्पॅक्ट पडत आहे. निफ्टी जर का आपण बघायला गेलो तर निफ्टीमध्ये एवढा काय प्रॉब्लेम, म्हणजे पॉझिटिव्ह तर निफ्टी होती, बट जास्त करून त्याच्यामध्ये पण बाकीचे Q3 अपडेट्स होते, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. त्याच्यामुळे निफ्टी थोडासा वीक होता, बट बँक निफ्टी थोडासा रिकवर व्हायला लागला आहे. आणि ह्याच्या मागचं कारण जर का तुम्ही विकली टाईम फ्रेमवरती बघायला गेला तर विकली टाईम फ्रेमवरती जे मेजर इम्पॉर्टंट त्याच्यासाठी जे लेवल्स होते, म्हणजे पहिल्यांदा तर त्याचे जे रेजिस्टन्स होते ते आता सपोर्टचं काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे इथं जर का तुम्ही बघायला गेला तर इथं मार्केट हॉल्ट केलं, इथं ब्रेकआउट आला, त्यानंतर हे फर्स्ट टाईम आलं, तर इथं पॉज होऊ शकते, ना की डायरेक्टली व्हर्टिकल पॅनिक सेलिंग. ओके, तर याच्यामध्ये पॉज ॲज पर टेक्निकल पण व्हायला आहे आणि फंडामेंटल ट्रिगर पण त्याला भेटला, जे की इन्फ्लेशन डेटा आहे. बट एका दिवसात लगेच खुश होण्यात काही अर्थ नाही आहे. उद्याचा डेटाही खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तो मार्केटवरती जास्त इम्पॅक्ट करू शकतो, जे की संध्याकाळी 7 वाजता येणार. म्हणजे आपल्याला गुरुवारी याचा प्रभाव बघायला भेटू शकते. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये बघायला गेला की मार्केट जे पॅनिक सेलिंग आहे, मार्केट कधी पण व्हर्टिकल फॉल होत नाही. मार्केटला फॉल व्हायचा असेल तर मार्केट डाऊन साईडला येणार, तिथून एक अपसाईड पुलबॅक दाखवणार आणि परत मार्केट मे बी डाऊन येऊ शकते. जर का ही मुवमेंट कंटिन्यू करायचं असेल तर ह्याच्यामध्ये बेअरच्या फेवरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. FIचा डेटा पण कंटिन्युअसली निगेटिव्ह यायला लागला. इथं तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये FIs जे आहेत हे एकदम एडागत सेलिंग करत चालले आहेत. ओके, तर 14 तारखेला तर आजच्या दिवशी एकदम म्हणजे विचित्र सेलिंग झाला आहे. ओके, DIsने बाय केलं आहे, बट मोस्टली FI सेलिंगमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये जो सेलिंगच्या अगेन्स्टमध्ये जो डेटा, सेलिंगच्या फेवरमध्ये जो डेटा चालला आहे त्याचं कारण पण तेच आहेत. आणि त्याच्यामध्ये सेलिंगमध्ये FIs जास्त करून सेल आउट करत आहेत, तर मार्केटसाठी ती गोष्ट निगेटिव्ह आहे. तर ही जे पॉझिटिव्ह हिरवी कॅन्डल बनली आहे, तर बऱ्यापैकी काय करतात, बऱ्यापैकी रिटेलर अशा काहीतरी कॅन्डलला बघून हेवीली डोळे बंद करून बाय करतात. तर डोळे बंद करून अजिबात बाईंग नाही करायचं आहे. बाईंग तुम्ही डीपला करू शकता, बट ह्याच्यामध्ये तुमच्याकडं प्रॉपर मनी मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. मनी मॅनेजमेंट इन द सेन्स की प्रत्येक मार्केटच्या फॉलिंगच्या लेवलला काही ना काहीतरी तुमच्याजवळ अपॉर्च्युनिटीचं का भेटल्या, तर त्यासाठी तुमच्याकडं कॅश फ्लो रिझर्व असला पाहिजे. असं नाही करायचं की मार्केट पडलं, हिरवी कॅन्डल बनली, चला आपल्याकडे जेवढे रुपये तेवढे सगळे आपण 100% क्वांटिटी याच्यामध्ये बाय करू, असं जर का केला त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये अडकू शकता. जर का आपण इथं बघायला गेलो
तर ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितला तर इथं मोठी रेड कॅन्डल बनली होती, त्यानंतर इथं एक रिव्हर्सलसारखी किंवा एक हिरवी कॅन्डल बनली वीकची टाईम फ्रेमची. त्यानंतर इथं एक थोडासा पॉज झाला आणि मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग. म्हणजे काय की ही जी हिरवी कॅन्डल बनलेली असते जनरली कधी ट्रॅपिंगसाठी पण बनलेली असते, बिकॉज ह्याच्यामध्ये खूप रिटेलर बाईंग करतात हिरवी कॅन्डलला बघून. त्यांना वाटते की आता मार्केट रिव्हर्स होईल, अप्पर साईडला जाईल, ऑल टाईम हायला जाईल, पण तसं काही होत नाही. तिथून परत एक पॅनिक सेल ऑफ कंटिन्यू होऊ शकतो. तर आपल्याला वेट करायचं आहे की ह्याच्यामध्ये डेफिनेटली पुलबॅक पण येऊ शकतो किंवा मार्केट थोडंसं पॉज होऊ शकतं आहे. आणि जर का मार्केट ह्याच्या खाली एकदा यायचा परत चालू केला तर ह्याच्यामध्ये परत पॅनिक सेल ऑफ कंटिन्यू होऊ शकतो, कारण की सेलरच्या फेवरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी मार्केट थोडंसं कूल व्हायला पाहिजे आणि ऑलरेडी कूल झालं आहे मार्केट, बिकॉज मार्केट ओव्हरसोल्ड आहे. तर त्याप्रमाणे मार्केट थोडंसं काय करायला इथं पॉज करायला आहे. तर थोडंसं टाईमपास किंवा थोडंसं पुलबॅक अप्पर साईडला, पण अप्पर साईडपासून परत एक सेलर जे आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला स्टार्ट होऊ शकतात, कारण की मल्टिपल हे जे सपोर्ट एरिया पूर्वी होते ते आता रेजिस्टन्सचं काम करतील. तर मिनिमम हा एक पुलबॅक आपण कॅच करू शकतो, किंवा ह्याच्यामध्ये जर का मार्केट साईडवेला गेलं तर थोडंसं वेट करायचं, कारण की साईडवे झोन जर का लो म्हणजे हा जो लो आहे 48,000चा, हा जर का परत तोडायला चालू केला तर मार्केटमध्ये परत पॅनिक सेल ऑफ ह्याच्यामध्ये कंटिन्यू होऊ शकतो. ओके, तर मार्केटमध्ये आपण जर का आपल्याला प्लॅन करायचा असेल, फॉर एक्झाम्पल निफ्टीला जरी आपण थोडंसं ॲनालिसिस करायला गेलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल आहे या गोष्टी, की जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर इथं पण सिमिलर काइंड ऑफ बिहेवियर आहे. बँक निफ्टी ऑलरेडी लोज ब्रेक केले होते, बट निफ्टी थोडंसं लेट एंट्री केले, तर ह्याच्यामुळं निफ्टीमध्ये जास्त ह्याच्यामध्ये रिव्हर्सल आपल्याला बघायला आज भेटलं नव्हतं. बट ही जे लेवल्स आहेत मार्केटसाठी निफ्टीसाठी, एकदा का हे लेवल मेजर लेवल जर का त्याने तोडलं तर ह्याच्यासाठी नेक्स्ट लेवल ऑलमोस्ट ह्याच्या आसपास येत आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये पण पॅनिक सेल ऑफ कंटिन्यू जर का झाला, ह्याच्या लोच्या खाली जर का आला तर अगेन हा डाऊन साईडला येऊ शकतो. बट हे जे रिव्हर्सल दाखवालं किंवा हे जे कॉज व्हायला लागला आहे, तर ह्याच्या मागं डोळे बंद करून एंट्री करण्यापेक्षा थोडंसं अजून वेट करू. 15 तारखेला एक रिझल्ट येणार आहे, म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा US येणार आहे, तर त्याच्यावरती फोकस ठेवूया. जर का त्याच्यामध्ये अजून काही निगेटिव्हिटी आली तर हे जे डाऊनसाईड आहे कंटिन्यू होऊ शकतं आहे, आणि जर का त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आल्या तर मे बी थोडासा पुलबॅक पण बघायला भेटू शकते. बट डेफिनेटली जर का मार्केट वरती गेला ना, टॉप साईडपासून थोडंसं सेलिंग परत आपल्याला बघायला भेटू शकते. ओके, तर कुठले पण आपण शेअर्स असतील किंवा स्टॉक असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, जर का आपण बाय करणार असेल तर मार्केट ज्यावेळी पडत असते त्यावेळी अपॉर्च्युनिटी चांगली असते. बट एका टाईमला बाय करण्यापेक्षा त्याच्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट तुम्ही करू शकता. ॲज पर मनी मॅनेजमेंट तुम्ही काम करू शकता. त्यामुळं तुमचं ज्यावेळी पोर्टफोलिओ जे चांगला रेट होते त्यापासून थोडंसं त्याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, कारण की मार्केट ज्यावेळी हेवीली फॉल होते आणि जर का आपल्याला परफेक्ट लेवलला एका स्वस्त रेटमध्ये जर का आपल्याला चांगले शेअर भेटले तर तिथून ते जे अप्पर साईडला मार्केट जातं आहे, वरती जे जात आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये पर्सेंटेज गेन चांगले बघायला भेटतात. ओके, तर जर का तुम्ही आज कुठले पण चांगले स्टॉक जर का आपण बघितलं, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केले होते की मार्केट जर का युटर्न मारला तर ते स्टॉक पहिल्यांदा रॅली करतील. ओके, तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मी सेक्टर सांगितले होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज बघा की जे पण सेक्टर मी सांगितलेले ऑलमोस्ट सगळे सेक्टर पॉझिटिव्हमध्ये गेले आणि चांगल्या प्रमाणात रिव्हर्सल झालेत. ओके, तर का तुम्ही आज मॉर्निंगला जरी बघायला गेला असाल तर चांगले रिव्हर्सल ते शेअर मला सांगता येणार नाहीत, बट तुम्ही सेक्टर तुम्ही बघू शकता कोणते सेक्टर होते, कसे इम्पॅक्ट पडणार, सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस केल्या होत्या. बट त्याप्रमाणे जर का तुम्ही प्रॉपर सपोर्ट लेवलला, प्रॉपर डिमांड एरियाला जर का व्यवस्थित काम केला ॲज पर टेक्निकल किंवा फंडामेंटल, तरी पण चांगल्या प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये पण अर्निंग करू शकतो. ओके, तर डेफिनेटली जर का मार्केटमध्ये रिव्हर्सल आला तर ह्या थोडासा एक पुलबॅक असू शकतो फर्स्ट अटेम्प्टला तरी असं वाटतं आहे. बट अजून डेटा येतील, बाकीच्या गोष्टी येतील, देन आपल्याला क्लिअरिटी आयडिया येऊन जाईल. ओके, आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट कंप्लीट कोर्स जर का शिकायचा असेल, जर का तुम्हाला फ्री इंट्राडे स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, देन डेफिनेटली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. किंवा जर का तुम्हाला शेअर मार्केटचा कोर्स कंप्लीट जर का शिकायचा असेल, बेसिक टू ॲडव्हान्स ऑल गोष्टी याच्यामध्ये आहेत, जर का तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता या नंबरवरती, देन तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट देण्यात येतील. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक किंवा शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला, जेणेकरून त्यांना पण फायदा होऊ शकतो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.